प्रकरणावरती अजित पवार गप्प का आहेत असा सवाल विचारलाय विजय वडेट्टीवारांनी। तर याच वक्तव्याचा धागा पकडत मंत्रिमंडळातनं धनंजय मुंडेंची विकेट काढली जाईल आणि गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या छगन भुजबळांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेतलं जाईल असाही दावा वडेट्टीवार करतात। भुजबळ साहेब, मला वाटतं की त्यांच्यापाशी फार काही पर्याय नाही। कदाचित अजितदादांच्या चुप्पीवरून मुंडेची विकेट काढून टीममध्ये भुजबळांचा समावेश करण्याची शक्यता किंवा विचार अजितदादांच्या डोक्यात आहे का, हा प्रश्न गेल्या 4 दिवसापासून आम्हाला 5 दिवसापासून पडतोय। त्यावर अजित पवार मुंडेंच्या प्रकरणात अजिबात बोलत नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी खरं म्हणजे अत्यंत गांभीर्यानं बीडच्या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे आणि आपल्या मंत्रिमंडळामध्ये नक्की कोण आपल्याबरोबर काम करत आहे आणि सत्तेचा हा अशा प्रकारे गैरवापर करून लोकांचे प्राण घेतले जात आहेत का, लुटमार सुरू आहे का, हे पाहणं हे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे। सरकारमध्ये कोणाला घ्यायचं आणि काय हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे। दरम्यान छगन भुजबळांनी विजय वडेट्टीवार यांच्या दाव्यावरती सूचक प्रतिक्रिया दिलेली आहे, सूचक टिप्पणी केली आहे। आपण पाहूया। वडेट्टीवार काय म्हणतात किंवा जितेंद्र आव्हाड काय म्हणतात त्याच्यावर मी काय चर्चा करू शकतो। आणि हेही डोक्यातून काढून टाका की मला मंत्रिपद मिळालं नाही, मला ते मिळालं पाहिजे म्हणून कोणाला तरी काढा, असं काही माझ्या मनात आहे, हे सुद्धा येणं अशक्य आहे। त्यामुळे आता बघूया पुढे, तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे। आणि या सगळ्या संदर्भात राधाकृष्ण विखे पाटलांनी सावध भूमिका घेतली आहे। आधी एसआयटीचा अहवाल येऊ दे, मग या बाबतीतला निर्णय होईल अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली। आता प्रत्येक घटनेचा आपण जर तुम्ही गृहमंत्री घ्यायला लागलात तर ते मला तर योग्य नाही आहे। शेवटी मोठ्या प्रमाणात एवढं गदारोळ झाला, कारवाई झाली, मुख्य आरोपी अटकेत आहे, त्यांनी स्वतः सरेंडर केलेला आहे, एसआयटी स्थापन केली आहे, आयजी रँकचा अधिकारी तो हेड करतोय। अहो, सरकारने जे काही आवश्यक त्या कारवाई ते केलंच पाहिजे। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे हीच माननीय मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांचा अपयश कुठे आहे? धनंजय मुंडेंना राजीनामा देणं अपेक्षित आहे का सर? एवढे आरोप होतात। एसआयटीची चौकशी अहवाल येऊ दे, मग निर्णय होईल। आणि या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची। थोड्याच वेळात आपण पुन्हा भेटणार आहोत।